लक्ष द्या सगळ्यांनी. आपण आहोत दौलताबादच्या किल्ल्यावर. जसं सगळ्यांना माहिती आहे की यादव वंशजाचं या किल्ल्यावर राज्य होतं. यादव साम्राज्य, याला देवगिरीचा किल्ला असं पण म्हणतात. ठीक आहे. दौलताबादच्या किल्ल्याचं नाव काय आहे? देवगिरी किल्ला. आपण सगळं बघितलंय बरंचसं, अजून बरंचसं बघण्याचं राहिलंय. भारत माता मंदिर पण आपल्याला बघायचंय है ना. आपला एकमेव असा देश आहे जो आपल्या देशाला माता म्हणतो. असा कोणता देश आहे का सांगा बरं? जो आपल्या देशाला माता म्हणतो असा कोणता देश आहे का? आपला एकमेव देश आहे जो आपल्या देशाला काय म्हणतो? माता म्हणतो. भारत माताचं मंदिर हे पण आपल्याला इथे बघायला भेटणार आहे. हा भुयारी मार्ग आहे. भुयारी मार्ग हा बऱ्याचशा किल्ल्यावर आपल्याला बघायला भेटतो. कारण आपल्याला माहिती आहे की आपल्या देशामध्ये ज्यावेळेस हे सगळं यादव राज्य वगैरे समाप्त झालं तर नंतर मोगलांचं राज्य आलं होतं. मोगलांचं राज्य, आदिलशहाचं राज्य, कुतुबशहाचं राज्य. आणि या अतिक्रमणामध्ये काय व्हायचं की ज्यावेळेस किल्ला पूर्ण ढासाळून जायचा, सैनिक लढायचे, मराठे लढायचे है ना, वीरगतीला प्राप्त व्हायचे, धारातीर्थी पडायचे, रणांगण सोडून जायचे नाही. पण ज्या महिला आहेत, जे लहान लेकरं आहेत, त्यांना पहिलं त्यांचं संरक्षण करणं हे कर्त्या पुरुषाची जबाबदारी असते. आपल्या घरामध्ये पण आपण बघतो की आपले वडील आई अगोदर आपलं रक्षण करतात आणि नंतर मग ते त्या संकटाला सामोरे जातात. तसंच ज्यावेळेस किल्ल्यावर अतिक्रमण व्हायचं तर महिलांना सेफली भुयाऱ्याच्या मार्गानं बाहेर, सेफली गावाच्या बाहेर काही सैनिकाला घेऊन त्यांना सेफली सोडलं जायचं. अतिक्रमणापासून महिलांचं संरक्षण करण्यासाठी हा भुयारी किल्ला बऱ्याचशा ठिकाणी आपल्याला दिसून येतो. ओके, क्लॅप्स ऑल ऑफ यू. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. भवानी जय. भवानी भारत माता की वंदे